विकास। पत्रकारांचं आरोग्य चांगलं राहणं फार महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर रामा भोसले यांनी व्यक्त केलंय। उदय सामंत प्रतिष्ठान आणि मराठी रत्नगार परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त संयोजनाने आयोजित या पत्रकारांच्या आरोग्य शिबिरास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी या ठिकाणी सर्व पत्रकारांचे स्वागत करतो। या खरं जर बघितलं तर पत्रकार हे अतिशय अविभाज्य घटक असल्यामुळे त्यांचं रुग्णसेवा म्हणजे त्यांना इतर त्यांच्या कामकाजा सुरू असताना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं शक्य होत नाही। त्यामुळे धावपळीच्या जीवनामध्ये त्यांचं आरोग्य सुरक्षित राहण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमामध्ये मुख्यतः त्यांचं ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब, तसेच त्यांचे रूटीन इन्व्हेस्टिगेशन्स ECG आणि ब्लड इन्व्हेस्टिगेशन, त्यामध्ये त्यांचं शुगर लेवल, उपाशीपोटीची शुगर लेवल, जेवणानंतर 2 तासाची शुगर लेवल, या सर्व चाचण्या होणार आहेत आणि त्याचं काउन्सिलिंग पण होणार आहे। त्यामुळं या चाचण्या झाल्यानंतर त्यामध्ये जे काही अडचणी असतील किंवा आजार असतील त्यामध्ये आपले अधिकारी व तज्ज्ञ डॉक्टर हे त्यावर चर्चा करून त्यांना योग्य सल्ला देणार आहेत। तरी मी सर्व पत्रकारांना अशी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घेऊन आपलं आरोग्य व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। धन्यवाद। आमदार उदय सामंत प्रतिष्ठान आणि मराठी पत्रकार परिषदेच्या संयुक्त विद्यमानं रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात खास पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। याचा अनेक पत्रकारांनी लाभ घेतला। काय आहेत आरोग्याबाबत शासनाच्या योजना याची डॉक्टर रेणुका चौगुले यांनी सविस्तर माहिती दिली आहे। नमस्कार, मी डॉक्टर रेणुका चौगुले, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याची जिल्हा समन्वयक रत्नागिरी। आज आपल्याकडे मराठी पत्रकार परिषद यांच्या दिनाच्या निमित्ताने उदय सामंत फाउंडेशन यांच्या वतीने जो रक्तदान शिबिर त्याचं आयोजन केलेलं आहे, त्यानिमित्ताने आज मी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितरित्या राबवल्या जातात। आता या योजनेमध्ये सर्वच म्हणजे शुभ्र शिधापत्रिकासुद्धा याच्यामध्ये समाविष्ट असून महाराष्ट्रातले सर्वच नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात। ज्यांची शुभ्र शिधापत्रिका आहे त्यांनी आपलं रेशन कार्ड अपडेटेड आहे की नाही हे व्हेरीफाय करून आपलं प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची जी यादी आहे त्याच्यामध्ये आपलं नाव असेल तर त्याचं गोल्डन कार्ड जे आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला आपले सरकार केंद्र, आशा सेविका आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना जिथे ज्या हॉस्पिटलमध्ये आहे तिथे आपल्याला हे कार्ड काढून घेण्यात येतं। याच्यामध्ये आपल्याला 1359 आजारांचा विमा मिळतो। आपल्याकडे आत्ता रत्नागिरीमध्ये 23 रुग्णालयांमध्ये ही योजना कार्यान्वित आहे आणि महाराष्ट्रातच जवळजवळ 1,500 हॉस्पिटल्समध्ये ही योजना आहे। तरी माझी सर्वांना अशी विनंती आहे की ज्यांचं आयुष्मान कार्ड काढून झालेलं आहे त्यांनी ते त्यांच्या आजारासाठी त्याचा उपयोग करावा। तसेच ज्यांचं कार्ड अजून काढून झालेलं नाही आहे त्यांनी त्याच्यासाठी आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा आशाताईंशी संपर्क साधून लवकरात लवकर कार्ड काढून घ्यावे आणि त्याचा आपण लाभ घ्यावा। माजी पालकमंत्री आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक आणि उदय सामंत प्रतिष्ठानचे प्रमुख महेश सामंत या प्रसंगी जातीनिशी सहहजर होते आणि त्यांनी हे आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं। त्याबद्दल पत्रकारांनी त्यांचे आभार मानलेत। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।